जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील चेंदवरी गावात पर्यावरण दिनानिमित्त आज सकाळी श्रमदानातून नाला खोलीकरणाचा उपक्रम राबविण्यात आलाय। वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि नवमोरा पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सहभागी जलसंधारणाद्वारे हवामान बदलाशी अनुकूल प्रकल्प अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवातीस निलेश पगारे यांनी श्रमदानाचं महत्त्व पटवून देत जलसंधारणासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। यावेळी एल निनो या हवामान बदलातील महत्त्वाच्या घटकाची माहिती देत त्याचा शेती आणि जलस्रोतांवर होणारा परिणामही त्यांनी स्पष्ट केलाय। श्रमदानादरम्यान माती अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा या घोषणांमुळे श्रमदानात सहभागी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। परिसर हा दुमदुम गेला होता। ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नाला खोली करण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलंय। यानंतर प्रकल्प व्यवस्थापक आयुष्का गोठडकर यांनी प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे। शेतकरी गटांसाठी विहीर खोदणे, सुधारित बियाणे, कृषी मार्गदर्शन, शेतकरी अभ्यास सहली, माती परीक्षण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या उपक्रमांचा या समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय। पर्यावरण संवर्धनासोबतच जलसंधारणाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। या कार्यक्रमास चेंदवली गावातील बचत गटातील महिला, शेतकरी, वसुंधरा सेवक रामदास फुपाणे यांसह वॉटर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक आयुष्का गोठणकर व ज्ञानेश्वर आडे तसेच तारा सांगळे, ज्योती महाजन, उमेश तंबूड, बालाजी गायकवाड, निलेश पगारे, युवराज साळवे उपस्थित होते। दरम्यान उपस्थितांचे आभार तारा सांगळे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, नवतेज महाराष्ट्र, ठाणे।